नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:15 वाजले त्या आणि इकडं माझं चालू आता स्वयंपाक. इकडं बटाट्याची भाजी टाकली, थोडीच केली बटाट्याची भाजी, नंतर परत दुसरी भाजी करायची. कणिक पण मळून झाली, आता बटाटे शिजले का बघते आणि चपात्या करायला घेते, कारण आता जरा लवकर डबा करावा लागतोय. उडदाची मशीन घेऊन भाऊजीला सकाळ सकाळ जावं लागते लवकर. पाऊस उघडे दिले तर माणसं उडदं काढून घेते ते पटापटा. तरी काल जरा दिवसभर पाऊस होता, आज काय होते काय माहिती. चला आता चपात्या करून घेते, अजून पोरांच्या डब्याची भाजी करायची काहीतरी सुकी. चपात्या करून झाले ते, आता पोरांच्या डब्यासाठी भेंडी करते मिठाची. मुलांच्या डब्याला भेंडी केली, डबं भरून दिलं. आणि आज बेसन खायची इच्छा झाली त्यामुळं बेसन बनवले. सगळा स्वयंपाक करून झालाय आणि तर त्या आजीसाठी पालकाचं धपाट करायला लागले. त्या पालकाची भाजी टाकली चिरून, कांदा टाकलाय, त्याच्यावर ठेवते असं मऊ होते. 10:30 वाजले त्या, जेवण झाली आणि आज पण काय पाऊस उघडायचं नावच घे नाही. चांगलाच पाऊस येते. आता बाहेर काय भांडी घासायला येत नाही, ती घरातच घासते भांडी आणि घर सगळे स्वच्छ करून घेते. सकाळी शाळेत त्याच्या आधी पोरांनी सगळ्या इथं कट्यावर चिखलच केलाय. सारखे जायचे बसची वाट बघायला आणि तशीच यायची परत कट्यावर. चिखल झालाय सगळा इथं. आधी भांडे घासते आणि नंतर परत मग घरं पुसून घेते. 2-3 दिवसांनी गौराईंचं पण आगमन, त्यामुळे आता पाऊस चालू आहे, तोपर्यंत फराळाचं पण करून घ्यायचे, म्हणजे परत पाऊस उघडला की रानात जायला येते. सगळ्या किचनभर भांडी पडली ती, अजून हॉलमध्ये भांडी येते आता जेवण केलेली. आता भांडी घासून घेते सगळी. भांडी घासून झाली आणि किचन पण सगळं स्वच्छ करून घेतले. दुपारच्या 1 वाजले त्या आणि इथं आम्ही आता महालक्ष्मीसाठी फराळाचं करायला सुरुवात केली. तेल टाकले तर कढईत भाजायला, तिळाच्या करंज्या करायचे त्यासाठी ते चांगला निवडून घेतले. तर आता कढईत टाकले तर भाजायला आणि भाजणीची चकली करायची. चकलीसाठी हरभऱ्याची डाळ, गहू, तांदूळ हे सगळं भाजून घेतले. थोड्या वेळ गार होऊन द्यायचं ही, आणि गार झालं की त्याच्यानंतर परत दळायचे गिरणीमध्ये. आणि फराळाची सुरुवात करायची गोड पदार्थापासून. शंकरपाळी करायची. शंकरपाळी करायसाठी इथं मैदा साखर टाकून मळून घेतला चांगला. साखर, तूप, दूध एकत्र मिक्स करून मळून घेतला आहे. आता पहिल्यांदा तेल भाजून घेते आणि तेल भाजून परत मग तेल गरम करायला ठेवते कढईत. तड आवाज येते, तेल भाजायला चांगलं लागले ते आता. तर आता सुरुवात केली शंकरपाळ्या करायला. मी लाटून देते आणि तर ताई तळते ते. तर आता इथं शंकरपाळ्याची शेवटची बॅच तळायला चालू आहे. मस्त झाले त्या शंकरपाळ्या. आणि आता इथं चकलीचं पण पीठ मळले, चकली करून घेऊ आता. तर आता इथं चकल्या करायला सुरुवात केली. किचन काट्यावर बघा. तर आता करून घेतो सगळ्या चकल्या. तर आता इथं चकल्या पण करून झाल्या त्या सगळ्या.
आता आज एवढं 2च पदार्थ केले आता, बाकीचं राहिलेलं आता उद्या. बराच टाईम झाला आता, बाकीची पण कामं आहे ती. पोर आली ती शाळेत ना, आणि इथं मी आता बनवायला लागली खायला भेळ. चिरमुर घेतल्या, तर शेव घेतली, कांदा आणलाय, आणि इकडं आत्या खायला गेले तर रानात कोथिंबीर आणायला. तोपर्यंत आता मी कांदा ते चिरून घेते. कोणाकोणाला आवडते भेळ? आवडते का? तुला आवडते का? बर, बाय नसतं म्हणायचं, हाय हॅलो म्हणायचं असतं. तो लगेचच बाय. चिरमुऱ्यावर शेव टाकली, आणि इथं कांदा चिरलाय, कोथिंबीर, टमाटर चिरायचा चालू आहे. आता करून घेतो चांगली भेळ. तर आता भेळ बनवून झाली, वाटप चालू आहे आता भेळची. ते प्लेट त्याची आहे, त्यानं आणली प्लेट ती. भेळ खाऊन झाल्यावर बऱ्याच वेळ पोरांचा अभ्यास घेतला. आता मामा आले ते गुरु घेऊन, गोर पाणी बांधली ती सगळी. भांडी घासायची ती, अजून काहीतरी नवजून केलं ना भांडी भरपूर पडते ती घासायला. पाटी भरून भांडी आहे ती, फराळ केलेली. परत मुलं जेवली शाळेतनं आल्यावर, आम्ही जेवलेलो. शाळेतलं डब्बं पोरांचं. आता आधी वासरू आकडती, गाई बांधते तिकडे नेऊन, आणि मगच भांडी घासती. भाज्या आत्याने केले ते, आता घरात गेल्यावरच कळण काय केले ते. आता बाहेरचं सगळं आवरती, आणि मगच जाते घरात. तर इथं आत्याने हलग्याची आमटी केली. आणि थोडंसं हुलगं बाजूला काढून हुलग्याची उसळ पण केली. थोडंसं कुठलं तर हुलगा त्याने, आणि त्याची उसळ केली. आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्या त्या आज.